कुटुंबवत्सल इथे फणसहा कटी खांद्यावरी घेऊन निबाळे. मराठी व्याकरणात चेतन गुणोक्ती अलंकारासाठी उदाहरण असणारा हा फणस आकारानं जितका मोठा तितकाच त्याचा फायदा देखील शेतकऱ्यांच्या जीवनात मोठा असल्याचं प्रत्यक्षात उदाहरण ठरलंय. फणसाचा गरा शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा हिरा ठरत असल्याचं लांजा तालुक्यातील झापडे गावच्या फणस किंग हरिश्चंद्र देसाई आणि त्यांचा मुलगा मिथिलेश यांनी आपल्या प्रकल्पातून जगासमोर आणलंय. कोकण म्हटलं की आपसुकच आंबा, फणस, काजू ही नावं समोर येतात. परंतु आंबा आणि काजूप्रमाणे फणसाची लागवड अशी कोणी करून बघतही नाही. नेमकं हेच हेरत हरिश्चंद्र देसाई यांनी जवळपास 10 वर्षांपूर्वी फणस लागवडीचा विचार करून तो प्रत्यक्षात आणला. सुरुवातीला आवड म्हणून केलेली फणसाची लागवड ही मुख्य उत्पन्नाचा स्रोत म्हणून लागवडीखाली आली. जगभरातील जातींमधील 86 प्रकारच्या जातीच्या 1500 फणसांची लागवड त्यांनी त्यांच्या जागेमध्ये केली आहे. माझं नाव हरिश्चंद्र सीताराम देसाई. गाव हे झापडे आणि लांजा तालुका. या ठिकाणी फणसाची लागवड केलेली आहे मोठ्या प्रमाणात. म्हणजे फणसाचे साधारण 1500 झाडांची लागवड आहे आमची. त्याच्यामध्ये 86 फणसाच्या जाती आहेत वेगवेगळ्या. आता तुम्ही म्हणाल कोकणात फणस होतो तो कापा आणि बारका दोनच प्रकारचा फणस होतो, एक नरमवाला आणि कडकवाला. पण तुम्ही 86 जाती कशा म्हणाल एवढ्या अशा? तर वेगवेगळ्या स्टेजला होणारी व्हरायटी आहेत. मग नोव्हेंबर डिसेंबरला पिकणारी व्हरायटी आहे ती एक प्रकारची झाली. जानेवारीत होणारी फेब्रुवारी ते अगदी जुलैपर्यंत साधारण 8 ते 9 महिने म्हणजे फणस होऊ शकतो. पर्टिक्युलरली आपल्याकडे जनरली फणस जो होतो तो मे आणि जूनला होतो आणि तो जूनला होणारा फणस हा सगळा वेस्ट होतो. आमच्याकडे ह्या मे पूर्वी होणाऱ्या सगळ्या बऱ्याचशा व्हरायटी आहेत. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा एक चांगला फायदा होऊ शकतो. त्याच्यामध्ये भगवा कलरचा गरा, आता फक्त तो आपल्याला पिवळा कलरचा गरा एकच माहिती आहे. मग भगवा कलर आहे, लाल कलर आहे, पिंक कलर आहे, व्हाईट कलर आहे, हा वेगवेगळा. आणि ह्यांच्यात ज्या चवी आहेत, मदारकी चव आहे, दुधारकी चव आहे, अशा वेगवेगळ्या. परत त्याचा जो गोडवा आहे, जनरली आपण जे गरे खातो त्याचा जो गोडवा ब्रिक्समध्ये मोजला जातो तो एक साधारण 15 ते 21पर्यंत. आणि ह्या सगळ्या व्हरायटी 24च्या पुढच्या ब्रिक्सच्या आहेत. अगदी जगातली सर्वात जास्त ब्रिक्स असलेली जे 33 व्हरायटी आहे, पण ती आमच्या क्लायमेटला होत नाही, कोकणाच्या क्लायमेटला असे. म्हणजे ह्या 30-32 ब्रिक्सपर्यंतच्या ज्या सगळ्या व्हरायटी आहेत. एक म्हणजे आणि त्याच्यामध्ये बघितलं तर एक साधारण 1.5-2 किलोचं फळसुद्धा आहे, ते अगदी 50 किलोचं फळाची व्हरायटी आहे. अशा ह्या वेगवेगळ्या व्हरायटी आहेत इथे. आता सुरुवातीला माझी आवड म्हणून मी फणसाची लागवड केली. आता तुम्ही म्हणाल कोकणामध्ये आंबा आणि काजूचीच लागवड करतात लोक, मग फणसच का? पण काजूला एक 2014 नंतर सॅच्युरेशन आले, त्याचा दर उतरला काजूचा. त्याच्यामुळे शेतकरी काजू लागवड कमी करायला लागले आणि आंब्याचा जे मेंटेनन्स खर्च जो आहे तो शेतकऱ्याला परवडण्याचा झाला. भरपूर फवारण्या लागतात, खतं लागतात आणि हापूस आंबा हा बेभरवशी झालेला आहे. एक वर्षी येईल आणि क्लायमेट चेंजमुळे त्याचा खूप परिणाम होत आहे. त्याच्यामुळे फणस हे 0 मेंटेनन्स झाड आहे. म्हणजे फणसाच्या झाडाला कुठचंही खत लागत नाही, फवारणी लागत नाही. 2 वर्ष झाड लावल्यानंतर फक्त पाणी द्यायचं काय आणि त्याच्यानंतर त्याची फळं काढायची. आणि त्यातून फणसाचं आयुष्यमान कमीत कमी 100 ते 300 वर्ष असतं. म्हणजे एक विचार करा, एक 20 वर्षाची पिढी धरली जाते म्हणजे निदान 100 वर्ष झालं तरी 5 पिढ्या बसून खातील काय. आणि ह्याच्याकडे फणसाकडे भविष्यातलं जगाचं अन्न म्हणून बघितलं जातं आहे, फळ म्हणून न बघता. 2017मध्ये केरळला एक इंटरनॅशनल सेमिनार झाला होता, म्हणजे जगातला दुसरा आणि भारतातला पहिला. मग बऱ्याच म्हणजे श्रीलंका, बांगलादेश, मलेशिया, थायलंड, व्हिएतनाम, ब्राझील या देशाचे ॲग्रिकल्चरचे मेन लोक होते त्या ठिकाणी आलेले. टोटल एक 54 लोक होते. महाराष्ट्रातून मी आणि माझा मुलगा मिथिलेश आम्ही दोघे होतो. 5 दिवस फणसावरती सेमिनार झाला आणि तिथं आम्हाला खूप काही खजिना मिळाला. आणि त्यावेळेला माझ्याकडे 400 झाडांची माझी स्वतःची लागवड झालेली होती. आणि त्याच्यानंतर मिथिलेशने पण सांगितलं की मी UPSC क्विट करतो आणि मी शेतीमध्ये उतरतो. अशा दृष्टीने ह्याला खर्च काही नाही शेतकऱ्याला. आज जे शेतकरी आत्महत्या करतात, कोकणात तर आजपर्यंत कुणीच आत्महत्या केली नाही, पण बाकी विदर्भ, मराठवाड्यात जे शेतकरी आत्महत्या करतात, निसर्गाचा कोप असतो त्याच्यामुळे तो एक परिणाम होतो. पाणी मिळत नसतं अशा माध्यमातून. पण ह्याला कुठचं खतं वापरावे लागतात, ह्याला कुठचंही खत लागत नाही, फवारणी लागत नाही. झाड फक्त 2 वर्ष त्याला पाणी द्या जगण्यासाठी. एकदा स्वतःहून मुळं पाणी वाढायला लागली की त्याला काहीच खर्च नाही आणि जसं झाड वाढेल तशी फळं वाढत जातात. असा तो कल्पवृक्ष आहे कोकणातला, असं मी मानतो त्याला. UPSC करण्यासाठी म्हणून राहुरी विद्यापीठात प्रवेश घेतलेल्या आणि BTech झाल्यानंतर वडिलांनी सुरू केलेल्या फणसाच्या वेगळ्या प्रयोगावर करिअर करण्यासाठी त्यामध्ये स्वतःला झोकून दिलेले मिथिलेश
यांनी फणसाची उपयुक्तता आणि भविष्यातील संधींबद्दल माहिती दिली. नमस्कार. माझं नाव मिथिलेश हरिश्चंद्र देसाई. मी स्वतः बीटेक ॲग्रिकल्चर इंजिनियर आहे. राहुरी विद्यापीठातनं केलेलं आहे. मुळात 10वीपर्यंत शिक्षण माझं इथं लांजाला झालं. नंतर 11वी-12वीला कराडला झालं आणि नंतर त्याची पुढची 4 वर्ष राहुरी विद्यापीठात गेली. तिथे ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगला मी होतो. राहुरीत ॲडमिशन घ्यायचं मेन कारण असं होतं की UPSC करण्यासाठी मी तिथं राहुरीमध्ये ॲडमिशन घेतलं होतं. UPSCचं प्रिपरेशन देखील चांगल्यारीत्या सुरू होतं आणि नंतर मग मी दिल्लीला होतो 1.5-2 वर्ष. प्रिलिम्स मेन्स वगैरेपर्यंत अगदी एक्झाम दिलेल्या आहेत UPSCच्या. पण नंतर जेव्हा केव्हा म्हणजे वडिलांनी इथं एक जॅकफ्रूटमध्ये एक अस्तित्व आणि स्वतःचं एक साम्राज्य निर्माण करायला सुरुवात केली होती तेव्हा. आणि मग त्याच्यासाठी असं वाटलं की आपण शेतीमध्येच आपलं करिअर करावं. 2-3 व्यवसायामध्ये देखील प्रयत्न केला, पण नंतर असं आमचं एक स्टेबिलाईज झालं की आम्हाला असं ठरलं की इथून पुढचं जे करिअर जे असेल ते पूर्णपणे आम्ही ॲग्रिकल्चरमध्ये, आणि मुळात माझं बॅकग्राऊंड ॲग्रिकल्चरचे असल्यामुळे आणि शेतीमध्ये करण्यासारखं खूप सारं आहे. म्हणजे दिल्लीला जेव्हा राहिलो किंवा समजा पुण्याला राहिलो किंवा राहुरीत राहिलो तेव्हा मला असं समजलं की कोकण ह्या भागामध्ये प्रचंड चांगल्या पद्धतीचं आणि चांगल्या लेवलचं पोटेन्शियल आहे, पण ते युटिलाइज होत नाहीत. आपल्याकडचे यूथ बरेचसे जे आहेत ते मुंबईला जातात, पुण्याला जातात किंवा IT मध्ये जॉब करतात आणि त्याच्यावरती ते उदरनिर्वाह चालत. तर त्याचप्रमाणे जर आपण इकडे गावाकडे शेतीकडे जर फोकस केलं चांगले पैसे कमवू शकतो. आता हे आम्ही जॅकफ्रूटमध्ये जे काम सुरू केलेलं आहे, जसं फणस किंग हरिश्चंद्र देसाई यांनी जसं सांगितलं की 86 व्हरायटीजचं कलेक्शन आहे, तर आत्ताच्या घडीला आम्ही त्याच्यानंतर इथं जसं प्लांटेशन सुरुवातीला आम्ही वाढवलं. सुरुवातीला 200 झाडं, 400 झाडं, नंतर आता साधारण 1500 झाडांची लागवड झालेली आणि 86 व्हरायटीज आहेत. मग त्याच्यामध्ये कमर्शियलायझेशन आणणं गरजेचं होतं. मग आम्ही त्यातले एक साधारण 25 ते 30 व्हरायटीज ह्या आयडेंटिफाय केल्या सुरुवातीला, आणि त्याच्या माध्यमातून अशा आयडेंटिफाय केल्या की बाबा 10 व्हरायटीज पर्टिक्युलर ह्या कोकण भागासाठी, पश्चिम महाराष्ट्रासाठी एक 5 ते 10 व्हरायटीज, विदर्भासाठी 5 व्हरायटीज आणि मराठवाड्यासाठी 5 व्हरायटीज. जर तुम्ही महाराष्ट्राचा अभ्यास केला तर आत्ताच्या घडीला पॅन महाराष्ट्र गेल्या साधारण 3 वर्षामध्ये एक 1700 ते 1800 एकरवर लागवड झाली आहे, जे फणस पूर्ण दुर्लक्षित होतं. फणसाचं फक्त फळं पडतात, कुजून जातात एवढेच लोक म्हणायचे, पण ते फणसाचं कमर्शियल व्हॅल्यू जर बघाल जगाच्या मार्केटमध्ये हे खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. आता जर म्हणायला गेलात की सध्याच्या घडीला आम्ही काय करतो, सुरुवातीला आम्ही प्लांटेशनवर फोकस केलं, कारण की स्वतःचं रॉ मटेरियल असणं गरजेचं आहे. एखादा भविष्यात जर व्हॅल्यू ॲडिशन किंवा काय म्हणतात ते फूड प्रोसेसिंग सुरू करायचं असेल तर मग प्लांटेशन पूर्ण झालं. नंतर मग लोकांचं असा कल होता की आम्हाला देखील लागवड करायची. मग त्याच्या माध्यमातून एक शासनमान्य आपण जॅकफ्रूटची एकमेव महाराष्ट्रातली नर्सरी चालवतो. त्याच्या माध्यमातून पॅन महाराष्ट्र सुरुवातीला म्हणजे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गापुरती मर्यादित होतं, नंतर महाराष्ट्रभर पाठवावं लागलं, आता बाहेरच्या राज्यांमध्ये पाठवतो. आणि नुकतंच गेल्या वर्षी भारतातून पहिल्यांदा फणसाची झाडं ही परदेशात एक्सपोर्ट केली, ती पण मॉरिशस देशामध्ये. यावर्षी देखील आपण म्हणजे 2024 देखील झांबिया या देशामध्ये फणसाची झाडं एक्सपोर्ट करणार आहोत. आता नुसतं कल्टिवेशन केलं, पण त्याची फ्रुटिंगचं करणार काय हा मोठा प्रश्न आहे. जर अभ्यास केला तर फणसाला जरी रत्नागिरीमध्ये त्या प्रमाणात सीझनपुरती किंवा वटपौर्णिमेपुरती जर त्याला व्हॅल्यू असेल, तर जगाच्या मार्केटमध्ये त्याला खूप मोठ्या प्रमाणावरती व्हॅल्यू आहे. बरेचसे देश हे आता शाकाहारीकडे वळत आहेत, म्हणजे विगनकडे वळत आहेत, आणि जगामध्ये जॅकफ्रूटला एक विगन मीट म्हणून ओळखलं जातं आणि ते एकमेव सबस्टिट्यूट आहे. जरी सोयाबीनपासून विगन मीट काही हे करतात, पण सोयाबीनला रबरी टेक्स्चर आहे. जॅकफ्रूटच्या मीटला जो आहे पूर्ण चिकन मटन सारखा टेक्स्चर असल्यामुळे तशा इंडस्ट्रीज समोर येत आहेत आणि तसे काही युनिट्स हे गोव्याला, केरळामध्ये वगैरे असे सुरू झालेले आहेत. आता याचा जर भाग बघाल तर जॅकफ्रूट हे 3 ते 4 स्टेजमध्ये असतो. म्हणजे सुरुवातीला जेव्हा फणस धरतो त्याला टेंडर जॅकफ्रूट म्हणतात, म्हणजे 2.5 ते 3 किलो पर्यंतचा फणस, म्हणजे गरे तयार व्हायच्या अगोदरची स्टेज, तर ती विगन मीटसाठी यूज केली जाते. नंतर गरे तयार झाल्यावरची जी स्टेज असते, मग त्यात कच्चा आणि पिका फॉर्ममध्ये, कच्च्या फॉर्ममध्ये असेल तर त्याचा युटिलायझेशन हे डायबिटीससाठी यूज केलं जाते, मेडिसिनल त्याचा यूज आहे. आणि असं एक प्रूव्हन आहे, म्हणजे इंडियन मेडिकल असोसिएशन आणि अमेरिकन डायबिटीस असोसिएशन ते प्रूव्ह केलेलं आहे. आणि पिक्याघरांचं जर म्हणाल तर आजच्या घडीला जर फास्ट जमान्यामध्ये किंवा फास्ट जगामध्ये बघाल तर तो अख्खा फणस घरी घेऊन जायचा, तो कापायचा, हाताला चीक लागतो. शहरातल्या लोकांना ते नको आहे. जसं द्राक्ष आणि स्ट्रॉबेरी हे पनेट पॅकिंगमध्ये येते, रेडी टू ईट फॉर्ममध्ये येते, तसा स्वरूपाचा आपण जॅकफ्रूटमध्ये इतके दिवस स्मॉल स्केलवर करत होतो. आता शासनाच्या एक स्मार्ट या योजनेतनं एक मोठं फूड प्रोसेसिंग युनिट करून फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून ते एक मेन प्रोडक्ट म्हणून आपण पुढे आणत आहोत. परत मध्ये ते चिप्समध्ये करता येतं. इव्हन जे बाहेरचं साल आहे हे आपण पूर्णपणे फेकून देतो. हे एक उत्कृष्ट प्रकारचं कॅटल फीड किंवा असं एक त्याचं फर्टिलायझरमध्ये त्याचा वापर उत्कृष्टरित्या करू शकतो. दुसरा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणाल तर जॅकफ्रूटची सीड, म्हणजे आपण अटूळ म्हणतो ती. आपण 1200-1500 रुपये किलोचे बदाम विकत घेऊन आणतो, ते रात्री भिजत घालतो, सकाळी खालतो, ते न्यूट्रिशियस आहे. पण आपल्या कोकणामध्ये की इथं रत्नागिरी, सिंधुदुर्गात ह्या भागामध्ये नॅचरली होणारं जे जॅकफ्रूटची आतली जी सीड आहे त्याच्यामध्ये 4 बदामांमध्ये जेवढे न्यूट्रिएंट्स आहेत तेवढे एका सीडमध्ये आहेत आणि आपण तेच साईडला फेकून देतो. तर भविष्यामध्ये जॅकफ्रूटच्या सीडला सर्वात जास्त डिमांड आहे. त्याला मेडिसिनल यूज देखील आहे
आणि त्याला कमर्शियल यूज देखील आहे. आणि जॅकफ्रूट सीडची पावडर देखील वापरली जाते आणि जॅकफ्रूट सीडच्या अख्ख्या ह्या चंक्स वापरले जातात. आपलं इतके वर्ष जे स्मॉल स्केल युनिट होतं त्याच्यावरती रिसर्च अँड डेव्हलपमेंट केलेलं आहे. मोठं युनिट जे होईल त्याच्यामध्ये जॅकफ्रूट सीड हाचा व्हॅल्यू ॲडिशन हा त्यातला मोठा भाग त्याच्यामध्ये राहील. आणि अशा माध्यमातून अशा पद्धतीने जॅकफ्रूटचं कल्टिवेशन आणि त्याला कमर्शियल वे द्यायचा प्रयत्न केलेला आहे. आणि ह्या वर्षी देखील साधारण आपण एक 25,000 झाडं जी आपल्या नर्सरी आउटलेटमध्ये होती ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये गेलेली आहेत. त्या जिल्ह्यात त्या व्हरायटीनुसार. आणि ह्या वर्षी मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान काय आणि इकडे खाली कर्नाटक ह्या राज्यांमध्ये देखील आपण झाडं पाठवली आहेत. आणि जसं तुम्हाला म्हणालो 2 वर्षापूर्वी आम्ही ही जॅकफ्रूटची तुम्हाला आजूबाजूला जी झाडं दिसत आहेत त्याची जी हिरवी पानं आहेत ती देखील परदेशात एक्सपोर्ट केली. आता तुम्ही म्हणाल की हिरव्या पानांचा उपयोग काय होतो. हिरव्या पानांचं जर म्हणाल तर सुरुवातीला जेव्हा एक्सपोर्टला पहिली ऑर्डर पाठवली तेव्हा आम्हाला देखील माहित नव्हतं की हिरव्या पानांचा काय यूज होतो. पण या ग्रीन लीव्हचा जो एक्स्ट्रॅक्ट आहे जेव्हा रिसर्च केल्यावर समजलं की त्याचा एक्स्ट्रॅक्ट जो आहे हा कॅन्सर ट्रीटमेंटसाठी यूज होतो. आणि जगामध्ये कॅन्सर हा सर्वात मोठ्या प्रमाणात पसरत असल्यामुळे जे 2 सर्वात मोठे आजार आहेत म्हणजे डायबिटीस आणि कॅन्सर या दोन्हीला मेडिसिनल यूज म्हणाल तर जॅकफ्रूटचा आहे. आणि म्हणून भविष्यात जॅकफ्रूट हे झाड आहे हे शेतकऱ्यांना चांगल्यारीत्या आर्थिक फायदा निर्माण करून देऊ शकतं आणि मेंटेनन्स फ्री करू शकतं. म्हणजे आपण जेव्हा म्हणतो डबलिंग द फार्मर्स इन्कम तर ह्याचा आम्ही जॅकफ्रूटला त्याला असं म्हणतो की रिड्युसिंग द मेंटेनन्स कॉस्ट. म्हणजे त्याचा मेंटेनन्स कॉस्ट तुम्ही अगदी अर्ध्यावर किंवा 10-20% जेव्हा आणाल तेव्हा अल्टिमेटली शेतकऱ्यांचं फार्मर्स इन्कम डबल होणार आहे. तर अशा पद्धतीने गेल्या 8 ते 10 वर्षात वडिलांनी सुरू केलेलं काम हे पुढे चालवायचा प्रयत्न करतात. आणि पूर्ण कुटुंब हे फणस ह्या शेतीमध्ये आहे आणि भविष्यातल्या अजून ह्याच्यावरती R&D आणि रिसर्च याच्या माध्यमातून सुरू राहील. शेतकऱ्यांच्या जीवनात उत्पन्न डबल करण्याच्या दृष्टीने फणस लागवडीचा प्रचार आणि प्रसार देसाई पितापुत्र करत आहेत. शेतकऱ्यांच्या दृष्टीनं ही आर्थिक फायदा देणारी भविष्यातील नांदी ठरेल. प्रहार डिजिटल न्यूज ब्युरो, रत्नागिरी.